टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकऱ्यांच्या पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या पेरणी क्षेत्रात यावर्षी मोठी घट जी ती आलेली आहे। जवळपास 15% यावर्षी कापसाची घट जी ती आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती कापसाची लागवड जी ती होत असते, परंतु यावर्षी 1,07,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची जी ती लागवड झालेली आहे। त्यामुळे कापसाचे उत्पन्न जे आहे ते यावर्षी कमी येण्याची शक्यता जी आहे ती आधीपासूनच वर्तवली जात होती। तर लागवडी क्षेत्रात देखील आता घट जी आहे ती झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये 2,72,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी जी आहे ती केली जात असते। आतापर्यंत 2,56,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली आहे। यात सर्वाधिक पेरणी जी आणि पेरणीचे क्षेत्र जे आहे ते मक्याचे वाढलेले, जवळपास 40% मक्याचे क्षेत्र जे आहे ते वाढलेले आहे। 53,660 हेक्टर क्षेत्रावरती मक्याची लागवड जी आहे ती झालेली आहे। कापसाची लागवड जी आहे ती घटलेली, परंतु मक्याची लागवड जी आहे ती वाढलेली आहे। शेतकऱ्यांचे पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाला गेल्या अनेक वर्षापासून पाहिजे तसा भाव जो आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही। शेतकऱ्यांनी केलेला खर्चही देखील निघत नाही, अशी परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली होती। त्यामुळे कापसाचे क्षेत्र जे आहे ते घटणार असल्याची शक्यता जी ती आधीपासूनच वर्तवली गेली होती। त्यामुळे आता 15% कापसाचे पेरणी क्षेत्र जे आहे ते घटलेलं आहे। त्यामुळे येणारं उत्पन्न देखील आता कम राहणार आहे। यामुळे आता कापसाला भाव मिळतो का नाही मिळत अशी जी अपेक्षा आता शेतकऱ्याला लावून बसलेला आहे। जितेंद्र बसारे, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।